आपण तिकडे गेलो ना गाण्याच्या भेंड्या खेळू. गुड मॉर्निंग गाईज अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. तर आम्ही गाण्याच्या भेंड्या वगैरे खेळायला चाललोय. आम्ही सगळी पार्टी करायला चाललो आहे बिकॉज माझा बर्थडे होता. सो आम्ही सगळी पार्टी करायला चाललो होतो आणि थोड्याच वेळाने आम्ही आमच्या लोकेशन वरती आलो होतो. तुम्ही पाहू शकता आम्ही तळवट वगैरे टाकून घेतलं, त्यानंतर चिकन वगैरे धुवून घेतलं मी आणि सुफियांनी. ही जी पार्टी करायची मजा आहे ना रानामध्ये, हे दिवस पुन्हा कधीच येणार नाही आयुष्यामध्ये. त्यामुळे तुम्ही सुद्धा सगळी मित्रांमध्ये असेच पार्टी करा. त्यानंतर हे चिकन पाहू शकता तुम्ही. त्यानंतर आम्ही चूल लावायची तयारी करत होतो. तुम्ही पाहू शकता वारं देखील खूप होतं. त्यानंतर पोरांनी असं जुगाड केलं ते वारं थांबवण्यासाठी. तर तुम्ही वारं देखील पाहू शकता, झाडं कसं हालत आहे. असल्या वाऱ्यामध्ये सुद्धा बाब्याने आमची चूल पेटवली. त्यानंतर आम्ही तळवटवरती गेलो, चिकन मॅगिनेशन करायचे काम चालू झालं. त्यानंतर आम्ही आलं लसूण पेस्ट टाकली चिकन मध्ये. त्यानंतर आम्ही चिकन मसाला टाकून घेतला. चिकन मसाला टाकून झाल्यानंतर अजून एक कोणता तर मसाला होता तेही टाकून घेतला, मला नाव नाही माहित त्या मसाल्याचं. त्यानंतर आम्ही चटणी टाकून घेतली. चटणी टाकून झाल्यानंतर आम्ही धने पावडर देखील टाकून घेतलं आणि लास्टला आम्ही अंबारी चटणी टाकून घेतली. त्यानंतर फायनली आम्ही सगळं मिक्स करून घेतलं. सगळं मिक्स करून झाल्यानंतर चिकन झाकून ठेवलं आणि ते कांदा कापायचं काम चालू होतं. तुम्ही पाहू शकता कांदा वगैरे कापून झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट चुलीपाशी गेलो आणि कांदा टाकून घेतला पातेल्यामध्ये. तर शेजारी आंब्याचं झाड होतं त्यामुळे बारक्या पोरांना आंबे आणायला लावले. त्यानंतर आम्ही टोमॅटो कापून घेतला. टोमॅटो टाकून घेतल्यानंतर आम्ही डायरेक्ट मसाले वगैरे टाकायच्या कामाला लागलो. सगळे मसाले वगैरे टाकून झाल्यानंतर सगळं मिक्स करून घेतलं, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आम्ही चिकन टाकून घेतलं पातेल्यामध्ये. तुम्ही बघू शकता चिकन किती टेस्टी दिसत आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलं. मीठ वगैरे टाकून झाल्यानंतर हलवून घेतलं. वाऱ्यामुळे सगळा जाळ बाहेरच येत होता. त्यानंतर खालचे जे चुलीवरची दगड आहेत ती सुद्धा फुटत होती. त्यानंतर आम्ही दुसरी चूल घेतली मी आणि बाबीने तयार करायला, बिकॉज इथं तांदूळ ठेवायचे होते आम्हाला चुलीवरती. नंतर त्यानंतर चिकन हलवून घेतलं. त्यानंतर थोडं पाणी टाकलं. मागं लाकडं पडलं. त्यानंतर आम्ही तांदूळ टाकून घेतलं पातेल्यामध्ये. बाब्याला चुलीपाशी थांबवलं आणि आम्ही सगळे इथं बसलो चष्टा मस्करी करत. काकाला नीट बोलला काय बाबे, अरे काय बोललं पोराला काका. तरी आमची लय मित्र आली नव्हती कारण लय जण बाहेर होती. त्यानंतर ही जी मजा आहे ना मित्रांमध्ये बसायची कुठेच भेटू शकत नाही. त्यानंतर आम्ही तळवट वगैरे टाकून घेतलं बिकॉज जेवणाची तयारी चालू झाली होती. त्यानंतर पोरं बसून घेतली जेवणासाठी. आणि फायनली आमची बिर्याणी तयार झाली. आणि बिर्याणी कशी झाली आहे मला कमेंट मध्ये सांगा. त्यानंतर सगळ्या पोरांना ताटं वगैरे वाटली. ताटं वगैरे वाढून झाल्यानंतर आम्ही आणि सुट्ट्यानं आम्ही बिर्याणी वाढत होतो प्रत्येक. आम्ही पण जेवायला बसलो सगळ्यांसोबत आणि त्यानंतर चष्टा मस्करी चालू झाली. तर चष्टात भांडण चालू आहे पण चष्टाच आहे, भांडण नाही. काय संबंध तुझा काय संबंध पण मी काय नाही विषय चेंज केलाय. कोणी विषय बदलला मी काय बोलत